तर जय शिवराय मित्रांनो. तर आज माझी मम्मी म्हणजेच आई आज पिझ्झा बनवते, ते पण हाताने. एक नंबर लागतो हा पिझ्झा. कुणी कुणी खाल्लाय कॉमेंट करून सांगा. हे बघा केवढा मोठा पिझ्झा आहे बघा. आता ह्याच्यावर फक्त तेल टाकायचं, चटणी लावायची आणि खायचं, झालं पिझ्झा. शेतकऱ्यांचा पिझ्झा. काय आता लाजायचं त्याला? आपल्या संस्कृती आहे तीच जपायची. हेच खायचं, पौष्टिक असतं. तुमचा पिझ्झा टाका ह्याच्यावर कांदा टोमॅटो खावा. त्यात काय पौष्टिक आहे, सगळ्यात पौष्टिक आहे. पिझ्झा आमच्याकडे रोज असतो. म्हणजे संध्याकाळी ज्वारीचा पिझ्झा ह्याला मानतात. लय वाईट लागतो. कालवण असेल कुस्करून खायला काहीच वाटत नाही. आणि त्यात काय एवढ्याचे आमटे असेल तर माझंच खोडा.